कधी विरोधी पक्ष नेता म्हणून, कधी उपमुख्यमंत्री म्हणून, कधी मंत्री म्हणून. आणि त्याच्यामुळं त्याही भागामध्ये रवींद्रजींनी, सुभाष शिंदेंनी त्यांचे फोटोग्राफर बरोबर असायचे. ते सांगायचे आता हा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव अगदी कडक आहे, कोणाचं ऐकत नाही, अमुक आहे, उलमट आहे, असं काय 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 माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जातात. खऱ्या किती खोट्या किती ते जवळ माझ्या आलेल्या त्यांनाच माहिती. पण त्यावेळेस हे मला सांगायचे आता शर्ट पॅन्ट घालून या, आता बंद गळ्याचा सूट घालून या, आता झप्पा पायजामा घालून या, आता जॅकेट घालून या. अरे बापरे बापरे बापरे, मी तर वैतागून जायचो. अगदी हे आले की मी म्हणायचो मी जातो कुठेतरी निघून. पण एवढं त्यांना असायचं. मग ते कधी बुद्धिबळाचा डाव टाकायचे, म्हणायचे आता बुद्धिबळ आपण खेळूया. माझ्याही बरोबर बुद्धिबळ खेळले तर साहेबांच्याही बद्दल बरोबर बुद्धिबळ खेळले तर ते फोटो तुम्हाला आता बघायला मिळत असतील. अशा पद्धतीनं रवींद्रजींचं आणि स्वर्गीय सुभाष शिंदेजींचं इतकं काही त्याच्यामध्ये जीव ओतून हे लोक काम करायचे नाहीये. त्याच्यामध्ये मोबाईलवर सोशल मीडियावर काही सेकंदात बातम्या पोहोचतात आणि माध्यमांचा वेग झपाट्याने वाढलेला आहे. नाहीतर पूर्वी मला आठवत आहे 95ला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भाषण करायला लागायचे. त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काही मनोहर जोशी साहेबांनी ऐकलं तर सरळ ते सांगायचे मी लक्षच नव्हतं, मी ऐकलंच नाही, मला काही माहितीच नाही. परंतु आता तसं सांगता येत नाही. पूर्वी काही सांगितलेलं वृत्तपत्रात यायचं, त्यावेळेस एखादा अंगलट आलं तर त्यावेळेसचा राजकीय कार्यकर्ता किंवा नेता म्हणायचा मी असं बोललोच नाही. आता सांगण्याची वेळच येत नाही, लगेच दाखवतात. आणि ते मीडियावाले चॅनलवाले ते केलेलं असताना ते इतकं रिपीट करतात की ते 20 वेळा तरी दाखवतात. लोक म्हणतात हे काय सारखंही करतोय, तो केलं. अरे पण तेच ते फिरवतोय. त्याच्यामुळं कुठल्याही ठिकाणी भाषण करताना दादा सांगत असतात शब्द तोडून मापून बोलायचंय, कुठं शब्द गडबडून द्यायचा नाही. अशा पद्धतीनं सगळ्यांनाच काळजी घ्यावी लागते. हे आपल्याला कुणाला नाकारता येणार नाही. प्रसार माध्यम म्हटलं की चुकीच्या गोष्टीवर टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये टिप्पणी करणं हा मीडियाचा हक्क आहे आणि त्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही. मात्र वाईटाला वाईट म्हणताना चांगल्याला चांगलं म्हटलं तर काही बिघडत नाही असं आमच्यासारख्याला वाटतं. समाजातल्या स्वास्थ्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. सगळीकडं नकारात्मक गोष्टी घडत असताना काही चांगल्या सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणं हे अतिशय आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अधिक न बोलता मगाशी त्यांनी विचार म्हणले की बाबा जॅकेट घालून नाही आले. आता असला उन्हाळा कुठे जॅकेट घालतात. इकडं फार माणूस शिजायला लागलाय, फार गरम होते. आता इथं ठीक आहे, नितीन पाटलांच्या सातारा जिल्हा बँकेच्या कृपेने आपल्याला इथं जरा गारगार वाटतंय. बाहेर चाला ना कसं गरम वाटतंय. त्याच्यामुळं मी सध्या आपले पांढरे कपडे घालायचे आणि त्याच्यातनं ज्यावेळी जॅकेट घालायचं तेव्हा जरूर घालेल. तुम्ही काळजीच करू नका. पूर्वीचे 99 साली जसे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे दिवस होते तसे दिवस आहेत का? नाही. आता 2 वर आम्ही आलो. 2 मध्ये आता 1 मंत्री केलेला आहे. तुम्ही इकडची संख्या वाढवा म्हणजे मी ते बरोबर करतो. तुम्ही काळजीच करू नका. शेवटी संख्येला महत्व असतं राजकारणामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये. पण तुम्ही केलेल्या जास्तीत जास्त मागण्या मी सकारात्मक विचार करीन.